नमस्कार शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप परीक्षेसाठी व इतर स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत आवश्यक असं या ठिकाणी घटक म्हणजे पिल्लूदर्शक शब्द. पिल्लूदर्शक शब्द यासाठी आपण वेगवेगळ्या प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या पिल्लांना आपण काय म्हणतो हे आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आता आपण या ठिकाणी पाहूया पिल्लूदर्शक शब्द कशाच्या पिल्लाला काय म्हणतात ते आपण या ठिकाणी पाहूया. आता पहिल्यांदा आपण पाहूया घोडा या प्राण्याच्या पिल्लाला काय म्हणतात ते आपण पाहू. घोड्याचे पिल्लूदर्शक शब्द आहे शिंगरू, म्हणजे घोड्याचं पिल्लाला या ठिकाणी शिंगरू म्हटलं जातं. आता पहा गाय, गाईच्या पिल्लाला वासरू म्हटलं जातं, म्हणजे गाईचं पिल्लूदर्शक शब्द वासरू. अशाच पद्धतीनं आपण आता पुढं पाहूया. बघा म्हैस, म्हशीच्या पिल्लाला रेडकू म्हटलं जातं, म्हणजे म्हशीचं रेडकू हे पिल्लूदर्शक शब्द आहे. त्याचबरोबर आता हे कुत्रं, कुत्र्याच्या पिल्लाला आपण या ठिकाणी पिल्लूच म्हणतो. आणि हे आहे मेंढी, मेंढीच्या पिल्लाला कोकरू म्हटलं जातं, मेंढीचं पिल्लूदर्शक शब्द कोकरू. आता बघा सिंह, सिंहाच्या पिल्लाला छावा म्हटलं जातं, म्हणजे सिंहाचा पिल्लूदर्शक शब्द छावा. हत्ती, हत्तीच्या पिल्लाला या ठिकाणी म्हटलं जातं पिल्लू. आणि करब, जे करब हे देखील हत्तीचं पिल्लूदर्शक शब्द आहे. हरणाच्या पिल्लाला या ठिकाणी पाडस किंवा शावक अशा पद्धतीनं म्हटलं जातं, म्हणजे. त्याचबरोबर वाघ, वाघाच्या पिल्लाला बच्चा किंवा बछडा असं या ठिकाणी संबोधलं जातं, म्हणजे पिल्लूदर्शक शब्द बच्चा आणि बछडा. आणि शेळीच्या पिल्लाला या ठिकाणी म्हटलं जातं करडू, म्हणजे शेळीचं पिल्लूदर्शक शब्द आहे करडू. अशाच प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.